आधी धाराशिव, मग लातूर आणि मग अमरावतीमध्ये झालेल्या ड्रग्ज विरोधी कारवायांमुळे ड्रग्जचं जाळं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये किती सहजपणे पसरले याची फक्त एक झलक दिसली। पण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये हे ड्रग्ज पोहोचतं कुठून आणि कसं, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। धाराशिवच्या केसमध्ये पोलिसांनी ड्रग्जचा मुंबई ते धाराशिव हा प्रवास कसा व्हायचा याची जंत्रीच शोधली। मुंबईमधून 2,500 रुपयांमध्ये निघालेलं पाकिट धाराशिवमध्ये पोहोचेपर्यंत 15,000 रुपयांवर पोहोचतं। आता इतक्या मोठ्या प्रमाणावर या धंद्यामध्ये पैसा दिसत असल्यामुळे अनेक जण सहजपणे यामध्ये ओढले जात आहेत। पोलिसांच्या तपासामध्ये जे काही समोर आले त्यामुळे अवघ्या महाराष्ट्रापुढचं हे संकट किती गडद झाले हे सहज कळते। तुळजापूर, सोलापूर, पुणे, मुंबई, तुळजापुरातल्या पुजाऱ्यांच्या ड्रग्ज प्रकरणाचे तार कुठपर्यंत पोहोचलेत हे आता हळूहळू समोर येऊ लागले। आणि या ड्रग्ज प्रकरणाची ड्रग क्वीन आहे संगीता गोळे। आरोपी संगीता गोळे ही मुंबईची रहिवासी आहे। ड्रग्ज प्रकरणातला आरोपी पिंटू मुळे हा संगीताच्या संपर्कात होता। या ओळखीतूनच दोघांमध्ये ड्रग्जची देवाणघेवाण झाली। सुरुवातीला पिंटू मुळे आणि त्याच्या साथीदारांनी ड्रग्जचं सेवन केलं, पण पिंटू मुळेनं बापू कनेशी संपर्क साधून ड्रग्जची तस्करी सुरू केली। सुरुवातीला छोट्या प्रमाणात ड्रग्जची तस्करी सुरू होती। त्यानंतर त्यामध्ये स्थानिक राजकीय कार्यकर्ते आणि पुजाऱ्यांची एक टोळीच तयार झाली। त्यांनी मुंबईतून घाऊक ड्रग्ज आणत त्याची किरकोळ विक्री सुरू केली। सगळ्यात आधी मुंबईमध्ये संगीता गोळेला ड्रग्जची ऑर्डर मिळायची। मागणीप्रमाणे संगीता मुंबईतून ड्रग्ज तुळजापूरला पाठवायची। मुंबई ते सोलापूर ते तुळजापूर असा ड्रग्जचा प्रवास व्हायचा। 5 ग्रॅम वजनाची एक पुडी मुंबईतून तुळजापुरात यायची। त्या पुडीची किंमत 2,500 रुपये असायची। 5 ग्रॅमच्या पुडीचं रूपांतर 2.5 ग्रॅमच्या 2 पुड्यांमध्ये केलं जायचं आणि 3,000 प्रति ग्रॅम अशा दराने तुळजापुरात विक्री व्हायची। म्हणजे 5 ग्रॅम मधून 12,500 रुपयांची निव्वळ कमाई। हे ड्रग्ज क्रिस्टल आणि पावडर या दोन्ही फॉर्मॅटमध्ये मिळायचं। क्रिस्टल ड्रगला जास्त मागणी असायची कारण ते पान मसाल्यात टाकून खाल्लं जातं। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकट्या तुळजापूर शहरातील 1,500 तरुण हे या नशीच्या आहारी गेलेले आहेत। इतकंच नाही तर शहरात अगदी आरामात ड्रग्ज मिळेल अशी सोयही या टोळीनं करून ठेवली आहे। या सगळ्या प्रकरणात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावत होती ती म्हणजे संगीता गोळे। त्यात संगीता गोळेला जेव्हा अटक झाली तेव्हा तिच्याकडचं घबाडही समोर आलं। संगीता गोळे एका राजकीय नेत्याशी निगडीत सुरक्षा एजन्सीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करायची। अनेक वर्ष तपास यंत्रणांना चकवा देत तिनं ड्रग्ज तस्करीच्या धंद्यात जम बसवला। संगीता गोळेचा पती वैभव, दीर अभिनव हे देखील ड्रग्ज तस्करीत आहेत। ड्रग्ज क्वीन संगीताच्या बँक खात्यामध्ये तब्बल 5 कोटी रुपये आढळले। 25 तोळे सोनं, 4 कार आणि मुंबई आणि लोणावळ्यात मालमत्ता अशी तिची संपत्ती आहे। आधीच या प्रकरणामध्ये तुळजापूरच्या भवानी मंदिरातले पुजारी हे ड्रग्ज पेडलरच्या भूमिकेत असल्याचं समोर आलंय। त्यातल्या अनेकांचे राजकीय लागेबांधेही समोर आले। पण त्यापेक्षा चिंतेची गोष्ट ही आहे की हे सगळं किती सहजपणे सुरू होतं। ड्रग्ज आरामात आणले जायचे, आरामात त्याचं पॅकिंग व्हायचं आणि आरामात विकलेही जायचे। गिराईकही बक्कळ आणि पैसाही। महाराष्ट्र नासवणं किती सोपं करून ठेवलंय बघा या तस्करांनी। ओमकार कुलकर्णी, NDTV मराठी, तुळजापूर।